पौर्णिमा कधी आहे, पूजा कधी करायची, पूजेचा शुभ वेळ कोणता आहे, किती तारखेला आहे, आज हीच पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण वटपौर्णिमा अगदी जवळ आलेली आहे. पण ती किती तारखेला आहे, पूजा 2 दिवस पौर्णिमा आहे, तर नेमकी पूजा कधी करायची आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, वटपौर्णिमा आता अगदी जवळ आली आहे, त्यामुळे अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे की यावर्षी वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमाबद्दल संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, यावर्षी 2026 मध्ये वटपौर्णिमा सोमवार 29 जून रोजी आली आहे. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 28 जून रोजी सकाळी 8:35 सुरू होणार आहे आणि 29 जून रोजी सकाळी 8:48 संपणार आहे. उदय तिथीनुसार वटपौर्णिमेचा सण 29 जून रोजी साजरा केला जाणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:55 पासून ते 10:40 पर्यंत आहे. या वेळेत वडाची पूजा करणे शुभ मानलं जातं. मंडळी, वटपौर्णिमा हा सुहासनीचा महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी व्रत करतात. या दिवशी महिला लवकर उठतात, स्नान करतात, देवपूजा करतात, घरातील कामे पूर्ण करतात. त्यानंतर छान साडी नेसून तयार होतात. हातात बांगड्या, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा आणि आवडीचे दागिने घालून वडाची पूजा करण्यासाठी जातात. वडाच्या झाडाला खूप वर्ष जगतं, त्यामुळे आपल्या पतीचं आयुष्यही वडाच्या झाडासारखं दीर्घ असावे अशी प्रार्थना महिला या दिवशी करत असतात. वडाच्या झाडाजवळ जाऊन हळदी, कुंकू, फुलं आणि अक्षता वाहतात. त्यानंतर वडाला पाणी अर्पण करतात. वडाभोवती धागे गुंडाळून 7 प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या संसारासाठी, मुलांसाठी, कुटुंबाच्या सुखासाठी आणि पतीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात. मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी. सर्वात शुभ रंग मानला जातो तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग सौभाग्याचा आणि आनंदाचा आणि समृद्धीचं प्रतीक मानले जातं. म्हणून शक्य असेल तर हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या काचाच्या बांगड्या घालायच्या आहे. दुसरा शुभ रंग आहे पिवळा. पिवळा रंग शुभ मानला जातो. धार्मिक कामामध्ये या रंगाला खूप महत्त्व आहे. तिसरा शुभ रंग आहे लाल. लाल रंग हा सौभाग्य, आनंद चा प्रतीक मानला जातो, म्हणून लाल रंगाची साडी सुद्धा तुम्ही नेसू शकतात. याशिवाय गुलाबी, केशरी, पोपटी, क्रीम किंवा चिंतामणी रंगाच्या साड्या सुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकतात. आता कोणता रंग टाळायचा आहे ते पाहू. वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो काळ्या रंगाच्या साडी घालू नये. तसंच गडद निळ्या रंगाचे कपडे सुद्धा टाळा. पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी देखील अनेक ठिकाणी या दिवशी घातल्या जात नाही, म्हणून शक्यतो शुभ मानतात आणि आकर्षित रंगाची साडी निवडा. आता बांगड्याबद्दल बोलूया. या दिवशी शक्यतो काचाच्या बांगड्या घाला. विशेष करून हिरव्या रंगाच्या बांगड्या शुभ मानल्या जातात. तुटलेल्या किंवा फुटलेल्या बांगड्या वापरू नका. मंडळी, साडी कोणत्याही रंगाची असू द्या, पण मनामध्ये तुमच्या श्रद्धा नक्की ठेवा. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.